हॅलो गुड मॉर्निंग। तर आज आपण बघणार आहोत की नॉर्थ अमेरिका खंडाबद्दल आपण आज सर्व माहिती बघणार आहोत। तर आपण पहिले पॉलिटिकल मॅप बघून घेऊ, कोणते कोणते देश येतात नॉर्थ अमेरिकामध्ये। तर नॉर्थ अमेरिकामध्ये पहिला हा जो स्टार्टिंगचा आहे तो आहे कॅनडा, त्यानंतर त्याच्या खाली आहे USA, आणि USAचाच हा अलास्का जो आहे तो USAचाच भाग आहे, म्हणजे अलास्का हा USAमध्ये काउंट होतो। त्यानंतर पॉलिटिकली ग्रीनलँड हा डेन्मार्ककडे आहे, आणि जिओग्राफिकली हा नॉर्थ अमेरिकामध्ये येतो। त्यामुळे हे लक्षात ठेवा की ग्रीनलँड हा डेन्मार्कमध्ये आहे पॉलिटिकली। आणि त्याच्यानंतर खाली हा झाला कॅनडा, हा झाला USA, आणि हा झाला मेक्सिको। आणि मेक्सिको नंतर इथं अजून छोटे छोटे देश आहेत, त्याला आपण सेंट्रल अमेरिका किंवा सेंट्रल अमेरिका असं म्हणतो, किंवा मेक्सिकन सिटी पण असं म्हणतात त्यांना। त्यानंतर नॉर्थ अमेरिका खंडातील सर्वात मोठी पर्वतरांग जी आहे ती आहे रॉकी माउंटेन, त्याला रॉकी पर्वतरांग असं म्हणतो आपण। आणि ते रॉकी पर्वतातील सर्वात उंच जे शिखर आहे माउंट मॅकिन्ले, तर माउंट मॅकिन्ले हा अलास्कामध्ये आहे, आणि त्याची उंची आहे 6194 मीटर, 6194 मीटर। ओके। त्यानंतर रॉकी पर्वतरांगेनंतर दुसऱ्या अजून दोन रांग आहेत, एक कास्केड रांग आणि दुसरी आहे सियरा नेवाडा। तर ह्याच्या आपल्याला माहिती की रॉकी पर्वतरांगेवरून कोणते वारे वाहतात, तर थंड वारे वाहतात, आणि ते कोणते आहेत तर चिनूक वारे रॉकी पर्वतावरून वाहतात। त्यानंतर मोजावे हे वाळवंट आहे इथे, आणि हे ग्रेट प्लेन्स आहेत USAचे अमेरिका खंडातले, हे कोलंबिया पठार आहे, आणि त्यानंतर हा कोलोरॅडो पठार आहे। त्यानंतर इकडे अजून एक पर्वतरांग आहे, ती आहे ॲपलेशियन पर्वतरांग। त्यानंतर हे पंचमहासरोवरे आहे अमेरिका खंडातील, तर सुपिरियर, त्यानंतर सुपिरियर सरोवर, त्यानंतर मिशिगन सरोवर, त्यानंतर ह्युरॉन सरोवर, त्यानंतर ओंटारिओ, आणि त्यानंतर इरी सरोवर। तर हे पंचमहासरोवरे कुठे आहे असं विचारलं जाऊ शकतं, तर USA आणि कॅनडाच्या सीमेवरती आहे, हे लक्षात ठेवा। आणि सुपिरियर हे जे सरोवर आहे ते गोड्या पाण्याचे सरोवर आहे सर्वात मोठे अमेरिका खंडातील। त्यानंतर अमेरिका खंडाची सीमा आपण बघून घेऊ की जिओग्राफिकली कोणते कोणत्या सीमा लागलेल्या आहेत। तर आशिया आणि नॉर्थ अमेरिका खंडाला बेरिंगची स्ट्रेट म्हणजे बेरिंगची सामुद्रधुनी ही वेगळी करते। त्यानंतर इकडे ग्रीनलँड आहे, आणि इकडे इथे वरती आर्क्टिक ओशन आहे, आणि इकडे खाली ह्या भागेला पूर्वेच्या दिशेला कोणती आहे तर अटलांटिक ओशन आहे, इकडे अटलांटिक ओशन आहे। त्यानंतर इकडे पॅसिफिक ओशन आहे। एक लक्षात ठेवायचं की तर आशिया आणि नॉर्थ अमेरिका बेरिंगची स्ट्रेट म्हणजे बेरिंगची सामुद्रधुनी वेगळी करते। बेरिंगची सामुद्रधुनीनंतर इकडे ह्या भागात पॅसिफिक ओशन आहे, आणि ह्या भागात अटलांटिक ओशन आहे। त्यानंतर हे ग्रीनलँड आहे, आणि वरती हा जो भाग आहे वरचा भाग हा आर्क्टिक सी आहे वरती इकडे ह्या भागात। त्यानंतर इकडे साऊथ अमेरिका खंड आहे, खालच्या भागामध्ये इथे साऊथ अमेरिका खंड आहे। त्यानंतर इथे काही बेटे आहेत की बहामा, जसं झालं की बहामा बेट, त्यानंतर क्युबा बेट, त्यामध्ये जमैका बेट, तर हे लक्षात ठेवा। त्यानंतर आता आपण परत बघणार आहोत, हे झालं नॉर्थ अमेरिका खंड। त्याच्यानंतर आपण साऊथ अमेरिका खंड पण बघणार आहोत। हे आहे साऊथ अमेरिका खंडाचा मॅप, मी हा माझ्या स्वतः हाताने काढलेला आहे साऊथ अमेरिका खंड। तर ह्याच्यामध्ये आपण पहिले देश बघून घेऊया की कोणते कोणते देश आहेत। त्यानंतर सर्वात मोठा जो देश आहे तो आहे ब्राझील, त्यानंतर आहे फ्रेंच गियाना, त्यानंतर आहे सुरिनाम, त्यानंतर आहे गियाना, त्याच्यानंतर आहे व्हेनेझुएला, त्यानंतर आहे कंबोडिया, त्याच्यानंतर आहे इक्वेडॉर नंतर आहे पेरू नंतर आहे चिली नंतर आहे बोलिव्हिया नंतर आहे पॅराग्वे, आणि पॅराग्वे नंतर आहे अर्जेंटिना। तर लक्षात ठेवा ब्राझील, फ्रेंच गियाना, सुरिनाम, हे ब्राझील तर लक्षात राहून जाईल। त्याच्यानंतर हे असं लक्षात ठेवायचं, तीनचे पार्ट करायचे आणि लक्षात ठेवायचं फ्रेंच गियाना, सुरिनाम, गियाना, व्हेनेझुएला, कंबोडिया, इक्वेडॉर, पेरू, चिली, आणि बोलिव्हिया, पॅराग्वे आणि अर्जेंटिना।
ओके, त्याच्यामध्ये जगातील सर्वात लांब जी श्रेणी आहे, माउंटेन आहे, पर्वतरांग आहे, तर ती आहे ही पर्वतरांग अँडीज पर्वतरांग. तर ही पर्वतरांग या साईडला आहे, चिली आणि पेरू या देशामध्ये पसरलेली आहे. हे तुम्ही बघून घ्या की इथे मी असं हे लाईनिंगने दाखवलेलं आहे. ही अँडीज पर्वतरांग आहे. जगातील सर्वात लांब पर्वतरांग आहे ही अँडीज पर्वतरांग. त्याच्यानंतर ब्राझीलमध्ये सर्वात, ज्याला आपण जगाचे फुफ्फुस असं म्हणतो, ॲमेझॉनचे जंगल आहे. ॲमेझॉनचे जंगल का नाव पडलेलं आहे, तर ॲमेझॉन नदी इथून वाहते, त्यामुळं ॲमेझॉन जंगल असं नाव पडलेलं आहे. त्यानंतर सर्वात उंचीवरील जगातील सर्वात उंचीवरील मृत ज्वालामुखी आहे माउंट अकान्गुआ. तर तो आहे चिली आणि अर्जेंटिनाच्या सीमेवर. तर माउंट अकान्गुआ कुठे आहे, तर साऊथ अमेरिका खंडामध्ये आहे. त्याच्यानंतर आहे की अँडीज पर्वतरांगेवरून थंड वारे वाहतात, तर त्यांचं नाव काय आहे, तर नेवाडाज. लक्ष ठेवायचं, हे याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत की कोणते वारे वाहतात, तर नेवाडाज. त्याच्यानंतर कोटोपॉक्सी हा ज्वालामुखी कुठे आहे असं विचारलं, तर इक्वेडॉरमध्ये जागृत ज्वालामुखी आहे. हा जगातील सर्वात उंचीवरील ज्वालामुखी आहे इक्वेडॉरमध्ये, कोटोपॉक्सी, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर जगातील सर्वात उंचीवरील वॉटरफॉल म्हणजेच धबधबा कुठे आहे, तर कोणता आहे, तर एंजल्स फॉल. हा कुठे आहे, तर व्हेनेझुएलामध्ये कैरो नदीवरती आहे. लक्ष ठेवायचं की जगातील सर्वात उंचीवरील वॉटरफॉल कोणता, तर एंजल फॉल. आणि एंजल फॉल कुठे आहे, तर व्हेनेझुएला. आणि कोणत्या नदीवरती आहे असं विचारलं, तर कैरो नदीवरती. ओके, त्यानंतर आपण नॉर्थ अमेरिकेच्या सीमा बघून घेऊया. नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिकाला वेगळे करणारे जे आखात आहे त्याला आपण पनामाचे आखात असं म्हणतो. त्याच्यानंतर ह्या साईडला साऊथ अमेरिका खंडाच्या साईडला अटलांटिक ओशन आहे. त्यानंतर इकडे साऊथर्न ओशन आहे, इकडे खाली साऊथर्न ओशन आहे. त्यानंतर इकडे पॅसिफिक ओशन आहे. इथे हा भाग आपल्याला चिली देशाला इकॉनॉमिकली खूप चांगला आहे. ते आपण लानिना आणि एल निनो या प्रोसेसमध्ये बघणार आहोत. तर ते जेव्हा मी डीपमध्ये घेईल तेव्हा पुढचं सांगेल. त्यानंतर आता काय राहिलं याच्यामध्ये, पर्वतरांग झाली. त्यानंतर माउंट अकान्गुआ हे लक्षात ठेवायचं, कारण याच्यावरती क्वेश्चन आलेले आहे की एंजल फॉल्स कुठे आहे, तर व्हेनेझुएला कुठे आहे, साऊथ अमेरिका खंडामध्ये, हे पण लक्षात ठेवायचं. त्यानंतर टिटिकाका सरोवर जगातील सर्वात उंचीवरील, हे बघा, जगातील सर्वात उंचीवरील जागृत ज्वालामुखी पण साऊथ अमेरिका खंडामध्ये. जगातील सर्वात उंचीवरील मृत ज्वालामुखी पण अकान्गुआमध्ये. त्याच्यानंतर सर्वात उंचीवरील सरोवर पण टिटिकाका सरोवर पेरूमध्ये आहे. तर कुठे आहे, तर अमेरिका खंडामध्ये, साऊथ अमेरिका खंडामध्ये. तर हे लक्षात ठेवायचं की जागृत ज्वालामुखी सर्वात उंचीवरीलच्या ठिकाणी इथेच आहे. एक तर धबधबा आहे एंजल फॉल, त्याच्यानंतर आहे कोटोपॉक्सी, त्याच्यानंतर आहे टिटिकाका सरोवर, त्याच्यानंतर आहे माउंट अकान्गुआ. हे लक्षात ठेवायचं.